विठ्ठल 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 हरे विठ्ठल झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा देहूचे महासाधू वैराग्याचे महामेरू भक्तजनांचे आधारू जगाचे जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबरायांचा 4 चरणाचा गोड असा अभंग सेवेला निवडलाय विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्प असा परिहार देणे उचित ठरेल. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे कारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरु दीनबंधू कृपा सिंधू परात्पर परम अखिलेश्वर रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या इच्छेने साधू संतांच्या विशेष रूपाने चाकरवाडीचे मौली यांच्या शुभ आशीर्वादाने समस्त ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने विशेष रूपाने परम आदरणीय सुनीलजी महाराज ढिंगळे यांच्या कुशल मार्गदर्शनाने तसेच या गावातील सरपंच असणारे आदरणीय सुनील भाऊ आदरणीय आमचे गणेश भाऊ चौधरी शहाजी भाऊ आदी करून अनेक सप्ताहातील मंडळी आहे यांच्या कुशल अशा संयोजनानं गेल्या 9 वर्षापासून हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत असतो. याही वर्षी या सप्ताहाचं आयोजन प्रयोजन झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय विष्णुदासांचं वर्णन करतात. झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या. संतांचं वर्णन करताना अनेक पद्धतीने केलेलं आहे. संत कोण आहेत महाराज? जे सर्वज्ञ आहेत त्यांना संत म्हणतात. संत जर सोडले तर बाकी जग एक तर अज्ञ आहे अन्यथा तज्ञ आहे पण सर्वज्ञ फक्त संतच आहे. अज्ञ म्हणजे एक तर अज्ञानी लोक सापडतील अन्यथा तज्ञ लोक जगात आहे. तज्ञ म्हणजे काय? स्पेशालिस्ट. कोणी कानाचे तज्ञ डॉक्टर, कोणी डोक्याचे तज्ञ, कोणी गुडघ्याचे तज्ञ. पण तज्ञ म्हणजे फार हुशार असं काही समजू नका बरं का. तज्ञ शब्दाची व्याख्या सांगू का? ज्याला एकातलं सगळं कळतं पण तेवढा विषय सोडल्यावर काहीच कळत नाही त्याचं नाव आहे तज्ञ. तुम्ही डोक्याच्या डॉक्टर का तुमच्या गुडघ्याचं दुखणं घेऊन जा, तो डोक्याचा तज्ञ आहे पण त्याला गुडघ्यातलं काहीच कळत नाही. म्हणजे तज्ञाकडे सुद्धा अज्ञान आहे. संत असे आहेत की संत सर्वज्ञ आहेत. काय माहित नाही हो ज्ञानोबरायांना. ज्ञानेश्वरी बघा काय माहित नाही. प्रश्न पडतो की इतकं ज्ञान कुठून जमा केलंय ज्ञानोबरायांनी. मग उत्तर मिळतं अरे ज्ञानोबरायांना ज्ञान जमा करण्याची गरज काय? ज्ञानालाच फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानोबराय. संतांना सगळं माहित आहे. जग संसार परमार्थ लोक त्यांच्या वृत्ती त्यांच्या प्रवृत्ती सगळं त्यांना माहित आहे. त्यांना संत म्हणतात. परंतु हे सगळं माहित असून सुद्धा हे संत मंडळी ज्यावेळेस वर्णन करायला प्रवृत्त होतात ना त्यावेळेस असं साध्या साध्या गोष्टींचं वर्णन करत नाही. संसाराचं वर्णन करत नाही. मग फक्त 2 गोष्टींचं वर्णन करतात. एक म्हणजे देव आणि दुसरे देवाचे भक्त. तिसरा विषय तुम्हाला गाथा आणि ज्ञानेश्वरीमध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही. एक तर देवाचं वर्णन आहे नाही तर देवाच्या भक्तांचं वर्णन आहे. तिसरा विषय नाही. काही लोक म्हणतील आहे ना एका ठिकाणी तर तुकोबरायांनी काळाचं वर्णन केलंय. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. काळाचं वर्णन केलंय. अरे बाबा त्या काळाचं का वर्णन केलंय? कारण त्या काळात संत भेटले म्हणून त्या काळाचं वर्णन केलंय. संत भेटले नसते तर त्या काळाचं वर्णन करायला तुकोबरायांकडे वेळ नाही.
एका ठिकाणी दिवसाचं वर्णन केलंय, आजी सोनियाचा दिनोवरुसे अमृताचा घन. का वर्णन दिवसाचं बाबा एवढं? काय आहे त्या दिवसात? काही नाही, त्या दिवशी हरी पाहिला रे. अर्थात गाथा आणि ज्ञानेश्वरी जेवढी वर्णन आहे ते येन केन प्रकारेन भक्त आणि भगवंताशी जोडलेले आहे. बरं, त्यातही अजून जो बारकावा बघितला बघा तुम्ही, आपलंही गाव आहे आणि पंढरपूर हे सुद्धा गावच आहे ना. एका बाजूने बघितलं तर आळंदी हे सुद्धा गाव आहे, पण गाथ्यात आपल्या गावाचं वर्णन नाहीये, आळंदीचं वर्णन आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी किंवा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, का तेथे नांदतो देव आणि संतांचं वर्णन फक्त या संत वाङ्मयात आपल्याला सापडतं. बरं, त्या दोन्ही वर्णनांमध्ये तरतम भावाने विचार केला तर देवाची वर्णनं कमी आहेत आणि संतांची वर्णनं जास्त आहेत. असं का? कारण या विश्वामध्ये देवाही पेक्षा श्रेष्ठ काय असेल तर ते देवाचे भक्त आहे. भगवान से भक्त बडे कहे गए संत सुजान, पूल बांधे रघुवीर गए कुदी चले हनुमान. देवाला रामांना जायला पूल बांधावा लागला, हनुमंताला लागला का पूल? या विश्वातला कायमचा इतिहास आहे, देवापेक्षा श्रेष्ठ देवाचे भक्त आहे. म्हणून देवाचे वर्णन कमी आणि संतांचे वर्णन जास्त आहे. अहो, स्वयं देवाला जरी वाटलं आज कुणाचं तरी कौतुक करावं तरी देवाच्याही कौतुकाचा विषय संतच असतात. देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी ते निहाळी, तो वाहतील ताळी भुवैकुंठासी. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळ कुळे पवित्रा, याचे निदर्शने होतील. का बरं? पांडुरंगाच्या दर्शनाने होत नाही का? होतात, पण पांडुरंगाला कौतुक कुणाचं आहे? ज्ञानोबरायांचं. देवही संतांचं वर्णन करतात महाराज. ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय बघा, भक्ताचं वर्णन करताना थकत नाही देव. भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना माझे भक्त मला किती प्रिय आहे. म्हणून गा नमस्कारू तया ते माथा मी मुकुट करू, तयाची टाच धरू हृदय मी. देव म्हणतात भक्त एवढे श्रेष्ठ आहे अर्जुना, त्यांची टाच त्यांचे चरण माझ्या हृदयात धरावे आणि त्यांना माझा मुकुट म्हणून डोक्यावर बसवावं, एवढे श्रेष्ठ आहे. हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे, हे ही एक थोकडे रूप करणे. मला ते माझ्या जीवापेक्षा जास्त आवडतात, हे रूप करणं सुद्धा थोडं ठरेल एवढे भक्त आवडतात. स्वतःचं देव वर्णन करतातच भक्ताचं, पण अजून सांगून जातात मी तर माझ्या भक्ताचे गोडवे गातो, पण या धर्तीवर जो माझ्या भक्ताचे गुण गाईल तो मला प्राणापेक्षा प्रिय असेल. तेही प्राणा परवते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. का महाराज इतकं कौतुक का? इतकं भक्तांचं वर्णन का? इतकं भक्तांना श्रेष्ठत्व का? याची खूप कारण आहे, पण मी फक्त 2 कारण सांगून जाईल. पहिलं कारण, जर संत नसते तर देव आपल्यासारख्याला कधीच कळाला नसता, जितका कळतोय तितका सुद्धा. कारण देव अगोदर असा नव्हताच, ना तो राम स्वरूपात होता ना तो कृष्ण स्वरूपात होता. देव अगोदर कसा होता? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद
प्रवर्ण नाही रूप वर्ण गुण जे काय नाही देवाला रूप नव्हतं, गुणही नव्हते, नावही नव्हतं, काहीच नव्हतं बाबा. निर्गुण निराकार होता तो. रूप नाही, रंग नाही, नाही वर्ण छाया. मला सांगा अशा देवाची भक्ती आपण केली असती का? आता तर त्याचे एवढे गुण आपल्याला ग्रंथांमध्ये ऐकायला मिळतात, तरी लवकर आपण त्याच्यात आकर्षित होत नाही. तेव्हा तो निर्गुण असता तर काय केलं असतं, कळाला असता का? आता सारखा रामजन्म साजरा करता आला असता, आता सारखा कृष्ण जन्म साजरा करता आला असता, एवढा आनंद मिळाला नसता, भागवतात त्याच्या लीला ऐकायला मिळाल्या नसत्या. आज तो निर्गुण निराकार देव जर रामकृष्ण रूपामध्ये आपल्याला बघायला मिळतोय, हे संतांचे उपकार आहे महाराज. संतांनी प्रयत्न केले, आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा. हा सोपा कुणी करून दिला? संतांनी दिला. त्यांचे उपकार आहे आपल्यावरती. दुसरी गोष्ट, दुसरं कारण असं आहे, का संतांचं कौतुक करायचं, का संतांचे गोडवे गायचे? आज भक्तीचा मळा एवढा फुललेला दिसतोय, जागोजागी सप्ते दिसतायत, कथा दिसतायत, कीर्तन दिसतायत. हा भक्तीचा मळा का फुलला? कारण संतांनी त्यासाठी तेवढे कष्ट घेतले. ह्या परंपरा निर्माण केल्या, नुसत्या निर्माण करून थांबले नाही, तर त्या जपल्या महाराज. वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. या परंपरा जपल्या महाराज त्यांनी. हे करताना त्यांनी वेळी संसार सुद्धा बघितला नाही. आपण वर्णन करतो ना, संसाराच्या नावे घालून या शून्य, 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 संसाराच्या नावे घालून या शून्य. वाढता हा पुण्य, वाढता हा पुण्य, धर्म केला हरिभजनी हे धवळीले जग, हरिभजनी हे धवळीले जग. वाढता धर्म केला हरिभजनी संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य, हरिभजनी हे धवळीले जग. कुणी? संतांनी. मग त्यांच्या आपल्यावर उपकार आहे म्हणून त्यांची वर्णन करायला पाहिजे. पण आपल्या शब्दाने होतील का? आपले शब्द म्हणजे अनंत वाचाळ आणि बरडती. आपल्या शब्दाने संतांचं कौतुक नाही करता येणार, म्हणून आधार घ्यावा लागतो तो संतांच्याच शब्दाचा. म्हणून आज आधार घेतलाय तुकोबरायांच्या अभंगाचा. तुकोबराय त्या संतांचं वर्णन करतात अभंगाच्या प्रथम चरणात. जारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. संतांचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कोण संत? ज्यांच्या अंगाला ज्यांना कधीही जीवनामध्ये पाप पुण्य स्पर्शही करत नाही आणि ज्यांच्या जवळ फिरकतही नाही, त्यांना म्हणतात संत. झुंजार संत. पाप पुण्य घाबरत महाराज त्यांच्या जवळ यायला. आता पाप पुण्य कुणाला लागतं आणि कुणाला लागत नाही, याची जरी चिकित्सा आपण थोडं जर केली तर 4 वर्ग बघायला मिळतात. एक म्हणजे परमात्मा, दुसरा आहे महात्मा, तिसरा आहे जीवात्मा आणि चौथा आहे सामान्य आत्मा. पहिला वर्ग जर विचारात घेतला तो म्हणजे परमात्मा. परमात्म्याला पाप पुण्य लागत नाही. का लागत नाही बाबा? त्याचा काही वशिला आहे का? वशिला नाही तो ते पाप पुण्याच्या नियमात बसत नाही. उदाहरणार्थ या स्टेजवरती एक माणूस उभा आहे
आणि तो खाली असणाऱ्या लोकांना म्हणतोय जरा रांगेत उभे राहा, इकडं सरका तिकडं सरका, त्या नियमात तो बसेल का? तो नियामक आहे म्हणून नियमात बसत नाही. दुसरी गोष्ट, तो साक्षी आहे. साक्षी असणं म्हणजे तटस्थ असणं. साक्षी असणारा कार्यामध्ये असून सुद्धा नसल्यासारखा असतो. कळालं नसेल तर उदाहरण सांगते. सूर्य हा आपल्या रोजच्या कामात फार मोठी मदत करत असतो. करतो की नाही? जर तो उगवला नाही तर आपण माना अथवा नका म्हणू, पण असं समजा सूर्याने 6 महिने सुट्टी टाकली, आपले किती कामं होतील? म्हणजे आपल्या कामामध्ये त्याचं फार मोठं सहकार्य आहे. आता हा सूर्य सगळ्यांना सहकार्य करून सुद्धा तटस्थ आहे. कसा काय? एखादा मनुष्य सूर्यप्रकाशामध्ये अन्नदान करेल तर त्याचं अर्ध पुण्य सूर्याला लागणार नाही, आणि त्या सूर्यप्रकाशाचा उपयोग करून एखादा माणूस एखाद्याचा खिसाही कापेल तर त्याचा दोष सूर्याला लागणार नाही. दोन्हींनाही प्रकाश देऊन सुद्धा तो त्या कर्मापासून काय आहे? अलिप्त आहे, मुक्त आहे, तटस्थ आहे. देव तसाच आहे, साक्षी आहे देव. एखादं गाव असतं बघा, उदाहरणार्थ आपलं गाव आहे पिंपळवाडी. या गावाची एखादी कमान आहे. प्रत्येक गावाला एक कमान असते बघा. त्या कमानीवर काय लिहिलेलं असतं? पिंपळवाडी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे. आणि मागच्या साईडला लिहिलेलं असतं तुमचा प्रवास सुखाचा हो. म्हणजे पिंपळवाडी मधला सप्ताह सुरू झाला, कीर्तनकार, गायक, वादक, पंचक्रोशीतले श्रोते आले की ती कमान त्यांना काय म्हणते? पिंपळवाडी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे. आणि जाताना म्हणते तुमचा प्रवास सुखाचा हो, धन्यवाद वगैरे काहीतरी लिहिलेलं असतं. मला सांगा, जर कीर्तनकार आले तर ती स्वागत करते, गायक आले ती स्वागत करते, पंचक्रोशीतून श्रोते आले ती स्वागत करते. समजा कीर्तन संपलं, समजा माझी तशी काही इच्छा नाही, समजा कीर्तन संपलं आणि त्याच्या 2 तासाने 4 तासाने दरोडेखोरांची गाडी जर आली, मी अगोदरच म्हटले उदाहरण आहे, नाही तर कोणी म्हणाल कोणी आणलं म्हणशील यांना असं बोलताय. उदाहरण सांगते. समजा दरोडेखोरांची, चोरांची गाडी आली तर कमान त्यांना काय म्हणेल? चोरांच्या गाडीला काय म्हणेल? पिंपळवाडी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे. आणि सगळा कार्यक्रम करून ते जर परत चालले तर कमान त्यांना काय म्हणाल? धन्यवाद, आपला प्रवास सुखाचा हो. मान्य आहे की नाही? मला सांगा, कीर्तनकाराचं स्वागत केलं म्हणून तिला कोणी धन्यवाद म्हणायला जात नाही, आणि चोराचं स्वागत का केलं म्हणून तिला रागवायला कोणी जात आहे का? नाही. तिचं काम चालू आहे पण तटस्थतेने चालू आहे. तसं भगवान परमात्मा हा तटस्थ आहे. तुका म्हणे खेळे लीळा आणि राहे व्यापुनी वेगळा, म्हणून त्याला पाप पुण्य लागत नाही. आता दुसरा वर्ग आहे सामान्य आत्मा. म्हणजे पशु पक्षी हे जे आहेत हे सामान्य आत्मे आहेत, यांना पाप पुण्य लागत नाही. का लागत नाही? कारण पशु काय पाप पुण्य जाणीते, उत्तम मध्यम भोग भोगीते. त्यांची ही फक्त भोगभूमी आहे, कर्मभूमी नाही, म्हणून त्यांना पाप पुण्य लागत नाही. तिसरा वर्ग आहे जीवात्मा. म्हणजे तुम्ही आम्ही. मग आपल्याला पाप पुण्य लागतं का? हो लागतं, आणि फार बारीक रीतीने लागतं. तुम्ही ह्या मिनिटाला काय विचार करताय याच्यावर सुद्धा तुमच्या पाप पुण्याचं लिखाण सध्या चालू आहे. इतका बारकावा आहे, अतिशय बारीकतेने आपलं पाप पुण्य टिपलं जातं. काही लोक म्हणतील का त्या सामान्य आत्म्यांना पाप पुण्य नाही, देवाला नाही, आम्हालाच का? याचं कारण आहे, देवाने आपल्याला जो ऐवज दिलाय, आपल्याला जे धन दिलाय ते विश्वात कुणालाच दिलेलं नाही. ती म्हणजे बुद्धी दिली आहे. ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याला सगळं कळतं. महाराज आमचे ज्ञानोबराय म्हणतात ना, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ. बुद्धी दिली आहे, आपल्या सगळ्यांजवळ बुद्धी आहे. त्याचा वापर आपण किती करतो तो भाग वेगळा, पण बुद्धी सगळ्यांकडे. काय योग्य काय अयोग्य हे माणसाला कळतं. काय श्रेय काय प्रेय हेही माणसाला कळतं. काय विधी काय निषिद्ध हेही माणसाला कळतं. कशात आपलं कल्याण आहे, कशात वाटोळ आहे हेही कळतं. वळत नाही तो भाग वेगळा,
पण कळतंय माणसाला. कळून सुद्धाही जर आपण इकडं वळत नसेल तर तो भाग सोडा. पण कळतं प्रत्येकाला. मग एवढं कळून सुद्धा एखादा मनुष्य पाप करत असेल तर त्याला दंड हा मिळणारच. म्हणून आपल्या बाबतीत नियम आहे. एखादा मुलगा शाळेतच नाही गेला, मग त्याला वाचता येत नाही तर कुणी रागवेल का? शाळेतच नाही गेला तो, वाचता येत नाही, काय नवल आहे. पण एखादा 10 वर्षापासून शाळेचे गरके मारतोय आणि तरी वाचता येत नाही, मग त्याला मात्र शिक्षा आहे, त्याला मात्र दंड आहे. अगदी तसंच आहे. हे पशु पक्षी अज्ञानी आहेत, पण मनुष्य प्राणी हा ज्ञानी आहे. म्हणून त्याला पाप पुण्य अतिशय त्याचा विचार बारीक केलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनात तुम्ही जर बघितलं तर बुद्धी नाही असं नाहीये, पण बुद्धीचा वापर आपल्याला करता येत नाही. विठ्ठला विठ्ठला हरे विठ्ठला बघा, तुम्ही एखादा शेतकरी असतो, कष्ट करतो आणि कष्ट करून मिळवलेलं धन त्या बँकेमध्ये टाकतो. त्या बँकेचे व्यवहार सुद्धा आता ऑनलाईन झाले, इतके अवघड झाले की कमवलेले पैसे टाकायला गेलं तरी काहींना सुचत नाही. एखाद्याला आवाज देऊन सांगतात बाबा एवढी स्लिप भरून दे. अवघड झालंय ते, फार नेटवर्किंग अवघड आहे. कष्टाने टाकलेले पैसे, पण कधीतरी मेसेज येतो तुमच्या अकाउंटचा बॅलन्स 0 झाला. कुणीतरी त्या अकाउंट मधून पैसे चोरलेले असतात. एवढं ऑनलाईन सिस्टीम असून सुद्धा जो मनुष्य ते पैसे चोरू शकतो तो काय 10वी पास असेल का? काय वाटतं तुम्हाला? 10वी पास हे 10वी पासचं काम आहे का? नक्कीच त्याचं उच्च शिक्षण झालेलं असेल, नक्कीच त्याला देवाने बुद्धी चांगली दिली असेल, त्याचा मेंदू चांगला काम करणारा असेल. पण या बुद्धीचा वापर त्याने कशासाठी केला? पाप कमवण्यासाठी. पुण्यस्य फल इच्छन्ति पुण्य नेच्छन्ति मानवा न पाप फल कुवंती पाप करोति यत्नतः. माणसाला लागतंय पुण्याचं फल सुख, पण करतात पाप. आणि पापाचं फल दुःख अजिबात नको आहे, पण करतात मात्र पाप. ही माणसाची वृत्ती आहे. त्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये पाप पुण्याचा फार बारीक हिशोब आहे. आता हे सगळं जाऊ द्या, पाप आणि पुण्य म्हणजे तरी नेमकं काय? महर्षी व्यासांनी पाप आणि पुण्याची व्याख्या करताना 18 पुराणांचं एकच श्लोक करून ते पाप पुण्याची व्याख्या केली आहे. 18 पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. म्हटले दुसऱ्याला दुःख देणं याच्यासारखं पाप दुसरं नाही, आणि दुसऱ्याला सुख देणं याच्यासारखं पुण्य दुसरं नाही. याचाच अर्थ तुकोबरायांच्या एका साध्या प्रमाणात बघायचा असेल तर तुकोबराय याचंच भाषांतर करतात. पुण्य परोपकार पाप ते परपीडा अनिक नाही जोडा दुजायास. पुण्य म्हणजे परोपकार आहे, दुसऱ्याला सुखावण्यासाठी. तुम्ही एखादी कृती करत असाल तर ती पुण्य आहे, आणि दुसऱ्याला दुखावण्यासाठी तुम्ही काही करत असाल ते वाटत जरी असेल पुण्य, पण ते काय आहे? पाप आहे. थोडंसं वाईट वाटेल किंवा तुम्हाला पटणारही नाही कदाचित, पण सांगू का? दुसऱ्याला दुखावण्यासाठी जर कदाचित भजनही असेल तर ते काय आहे? दुसऱ्याला दुखवण्याच्या उद्देशाने जर भजनही असेल तर ते काय आहे? पाप आहे ते. आणि दुसऱ्याला सुखावण्याच्या उद्देशाने एखादी सामान्य कृती जरी असेल तरी ती काय आहे? पुण्य आहे. वरच्या न्यायालयामध्ये कृतीला अजिबात महत्व नाहीये. राम राम सब कोई कहे. राम म्हणायला काय लागतो? राम राम सब कोई कहे ठग ठाकुर और चोर, पर बिना प्रेम रिझे नहीं तुलसी नंद किशोर. भजन कोण करत नाही? कोणी भजन करतं, पण त्या भजनाचा उद्देश जर दुसऱ्याला दुखावणं असेल, भजन सुद्धा पाप आहे. आणि एखादी सामान्य कृती आहे, अगदी सामान्य. एका मुलीने वडिलांका हट्ट केला, मला पूर्ण केस काढून टाकायचे. आता मुलीच्या जातीने डोक्यावरचे पूर्ण केस काढून टाकणं चांगलं आहे का वाईट? वाईट आहे की नाही? पण ऐकायलाच तयार नाही. 2-3 दिवस इतका हट्ट केला, शेवटी बापाने मुलीचा हट्ट आहे
खूपच रडती आहे म्हणून नाव्याच्या दुकानात नेलं आणि सगळे केस काढून टाकले. गुळगुळीत अगदी डोक्याला एकही केस ठेवला नाही. शाळेत नेलं. शाळेत सोडवायला गेल्यानंतर एक अशाच पद्धतीची मुलगी तिची मैत्रीण धावत आली. तिला बघून ती खूप खुश झाली. यांनी शाळेत चौकशी केली. हिच्या मैत्रिणीचे केस गेले म्हणे. हो म्हणे. का? म्हटले तिला कॅन्सर आहे, तिचे केस गेले. तिला वाटतं एकटीच मी शाळेत अशी आहे की माझ्या डोक्यावर केस नाही, माझी मैत्रीणही तशी असावी म्हणून तुमच्या मुलीने केस काढले. आता चांगलं केलं का वाईट केलं? चांगलं केलं का वाईट केलं? चांगलं केलं की नाही? विठाला 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 तात्पर्य एक आहे, परोपकाराय पुण्याय पापस्य परपीडनम. पाप पुण्याच्या या व्याख्या आहे. आता पाप पुण्याचे अनेक प्रकार आहे, तिकडे आपल्याला जायचं नाही. अनेक प्रकार आहे. त्या अनेक प्रकार बघण्यापेक्षा सामान्य पुण्य कशाला म्हणतात? तुका म्हणे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. आणि पाप कशाला म्हणतात? आमचे ज्ञानोबराय या ठिकाणी हरिपाठात वर्णन करतात. पाप कुणाला म्हणतात? किंवा निळोबरायन सुद्धा एक अभंग आहे. पाप तया नाव परपीडा परद्वेष पाप ते उपहास पुढीलांचे. आणि शेवटच्या चरणात निळोबराय म्हणतात, निळा म्हणे मुख्य पापतेची साचे आणि नावडे देवाचे नाममुखे. एक लक्षात घ्या, पुण्य असल्याशिवाय वाल्या कुळाला सुद्धा राम म्हणता आलं नाही. आणि जर आपण राम म्हणत नसाल तर समजून घ्यायचं आपल्या अकाउंटवर, आपल्या खात्यावरती पापाचा बॅलन्स भरपूर आहे. तो आपल्याला राम म्हणू देत. तसं राम म्हणणं फार अवघड नाही हो, सोपं आहे की नाही? रा आणि मग राम म्हणणं अवघड नाही, राम म्हणण्याची इच्छा होणं अवघड आहे. आणि ती इच्छा होण्यासाठी पुण्य असणं आवश्यक आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एकदा मुखात राम येण्यासाठी सुद्धा अनेक जन्मांचं पुण्य लागतं महाराज. राम हा उच्चार तरीच भै सेवाचे. राम हा उच्चार तरीच भै सेवाचे. राम हा उच्चार तरीच भै सेवाचे. राम हा उच्चार तरीच भै सेवा. अनंत जन्मांचे होईल पुण्य. अनंत जन्मांचे होईल पुण्य. अनंत जन्मांचे होईल पुण्य. अनंत जन्मांचे होईल राम हा उच्चार तरीच भै सेवाचे. 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 राम हा उच्चार तरीच वैसे वाचे. कधी? अनंत जन्माचे होईल पुण्य. अनंत जन्माचं पुण्य ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस एकदा मुखामध्ये राम येत असतो.
बरेच लोक जर कधी कीर्तनात सांगितलं ना, बाबा टाळी वाजवा, भजन करा, काही लोक ठरवलेलंच असतं भजन करायचं नाही. त्यांना असं वाटतं आम्ही भजन करत नाही. पण त्यांची एक शंका मी दूर करेल, ते कोण आहे भजन करणारे न करणारे? मला सांगा, महिला सकाळी जर दूध घ्यायचं असेल पातेल्यामध्ये, आता तुमच्या घरच्याच गायी असेल तर ठीक आहे, पण आमच्या शहरी भागामध्ये ते दूधवाले काका येतात आणि आपण दूध घेण्यासाठी पातेलं न्यावं लागतं, भांडं न्यावं लागतं. दूध घेण्यासाठी जर भांड समोर न्यायचं आहे तर ते भांड कसं नेतो आपण? रिकाम. महत्वाचं म्हणजे स्वच्छ. काय नेतो? स्वच्छ. आणि समजा त्याला काही खरकटा असेल तर नेतो का आपण? म्हणजे दूध घ्यायचं असेल तरी भांड्याची काय आहे? परीक्षा आहे. मग दूध घेताना जर भांड्याची परीक्षा आहे, ते भांड कसं असावं याची जर परीक्षा आहे, तर दुधापेक्षा श्रेष्ठ आहे अमृत. आणि अमृतापेक्षा श्रेष्ठ काय आहे हो? त्याचं नाम आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मग दूध घेताना भांड्याची परीक्षा आहे, नाम घेताना तोंडाची परीक्षा नसेल का? मग आपण जर देवाचं नाव मुखातून घेत नसेल तर आपण नाही घेत असं समजायचं नाही. कदाचित योग्यताच आपल्यामध्ये नाहीये, हे समजून घ्या. हे मी म्हणत नाही, माझा अधिकार नाही कुणाला दुखवण्याचा, माझा अजिबात उद्देश नाही. आमचे ज्ञानोबराय हरिपाठात म्हणतात, नामासी विन्मुख तो नर पापिया. नामाला जो विन्मुख आहे, समजायचं जीवनामध्ये पाप आहे, ते पाप आम्हाला भजन करू देत नाही, भजन करू देत नाही महाराज. म्हणून हे एक पाप आहे. निळोबरायांनी अजूनही पापाचं वर्णन करताना म्हटलंय, पापतेची निंदा. हे सुद्धा एक फार मोठं पाप आहे. सहज आपण कुणाची तरी निंदा करत असतो. आता ती इतका अंगवळणी पडलाय की एक जसं व्यसन असतं ना तसं झालंय. पण हे व्यसन सुद्धा बदलू शकतं. व्यसन सुद्धा काय होऊ शकतं? एखादा मनुष्य कायम अशा प्रकारे गुटखा पुडी काहीतरी खातो, त्याला म्हटलं आज उद्यापासून अजिबात खायचं नाही, बंद होईल का? त्याला काय करा, दिशा बदलून द्यायची फक्त. आजपर्यंत गुटखा खात होता, आता त्याची आठवण झाली की थोडी बडीशोप खात जा, काहीतरी कारण सांगायचे. आता मी इथं उदाहरण देते, सुटत नाही. ते कसले गुटखा खातात बाबा, तो गुटखाच त्यांना खाऊन टाकतो, काहीच ठेवत नाही शरीरामध्ये. तर ते काय, व्यसन सोडण्यासाठी फक्त काय करायचं असतं, डायरेक्ट बंद होत नाही, त्याला थोडी वेगळी दिशा द्यायची. तसं निंदा करणं, जर कीर्तनात आपण ऐकलं निंदा करू नका, सुटेल का? नाही. म्हणून जरा वेगळ्या पद्धतीने सांगायचं, निंदा करा, करू नका असं नाही. निंदा करा, पण कुणाची करा? कधीतरी स्वतःची निंदा करून बघा, कधीतरी स्वतःची निंदा करून बघा. माझ्यामध्ये काय दोष आहे, माझ्यामध्ये काय कमी आहे, शब्द सापडतात का निंदा करायला? ते करून बघा कधीतरी. दुसऱ्याची निंदा करून फायदा हो न हो, पण स्वतःची करून नक्कीच फायदा होईल. आमचे ज्ञानोबराय म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू. ज्ञानोबराय मूर्ख आहेत का? पण ज्ञानोबराय स्वतःची निंदा करून घेतात. आमचे जगद्गुरु तुकोबराय पंचम पुरुषार्थ, चतुर्थ पुरुषार्थ संपन्न आहे. तुकोबराय म्हणजे तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. पण देवासमोर जाताना देवाला म्हणत नाही, देवा मी एवढा पुण्यवान आहे. देवासमोर जाताना काय म्हणतात? पतित मीराशी शरण आलो तुझा, 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 पतित मीराशी
ज्ञानी असून मूर्ख म्हणून घेतात का? त्यांना समजलंय परमार्थ करायचा असेल तर दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा स्वतःमधली गौणपणा ओळखला पाहिजे. म्हणून देवासमोर जाताना कधी असं जा, मी फार ज्ञानी आहे म्हणून जायचं नाही. देवा, मी तव अनाथ अपराधी, ही भावना फार महत्वाची आहे. तर आपण या पापाच्या रस्त्यातून पुण्याच्या रस्त्याकडे जाऊ शकतो. असो, पापाचे अनेक प्रकार आहे, पुण्याचे प्रकार आहे, पण विषय एवढा का लांबवला? आपलं सगळ्यांचं जीवन या पाप पुण्याच्या काठामधलं आहे. समोर अशी एक नदी आणा, ती नदी म्हणजे आपलं जीवन आहे. त्या नदीचे दोन काठ, एक काठ आहे पुण्याचा आणि एक काठ आहे पापाचा. या जीवनरूपी नदीमध्ये कधी कधी विकारांच्या लाटा येतात आणि आपलं हे जीवनरूपी जल त्या पापाच्या काठावर जाऊन आदळतं. का? लाट विकाराची आली आहे. आणि कधी कधी सत्संगतीच्या लाटा येतात, चांगल्या विचारांच्या लाटा येतात आणि हे जीवनरूपी जल पुण्याच्या काठावर जाऊन आदळतं. आणि हे हेळसांड सारखी चालू आहे, कधी पाप कधी पुण्य, कधी पाप कधी पुण्य. पण असं कुणाचं जीवन आहे, असं कुणाचा हा प्रवाह आहे जीवनाचा, जो इतका संत आहे, इतका शांत आहे की त्याच्यात तो कधीही ना पापाच्या काठाकडे जात ना पुण्याच्या काठाकडे जात, कुठेही आदळत नाही, सरळ तो प्रवाह चालतो. असं कुणाचं जीवन आहे? तर संतांचं जीवन आहे. पाप पुण्य अंगी नातळेत. त्यांच्या जीवनाच्या प्रवाहाला ना पुण्याचा काठ लागत ना पापाचा, दोन्हींमधून ते जीवन निघून जातं. असं का महाराज? आमच्या प्रत्येक कृतीला पाप पुण्याचा तराजू आहे आणि संतांना पाप पुण्य अंगी नातळे ते असं का? आम्ही तर तुकोबऱ्यांचं चरित्र वाचलंय, टीव्हीवर पाहिलंय. त्यांच्यामध्ये ना आमच्यामध्ये काय फरक आहे? अहो, त्यांचाही संसार आहे, आम्हालाही संसार आहे, तेही भजन करतात, आम्हीही भजन करतो. त्यांच्याही जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, दिनचर्या आहे, आमच्याही जीवनात मग त्यांना पाप पुण्य लागत नाही, आम्हाला का लागतं? सगळं तर सारखंच आहे. याचं उत्तर असं आहे, सगळं दिसायला जरी सारखं असेल तरी काहीच सारखं नाही. संतांमध्ये ना आपल्यामध्ये काहीच सारखं नाही. नदी समुद्रासारखी दिसली, मोठं पात्र असतं म्हणून ती समुद्र होती का? नदी समुद्र नव्हे हे पैगा, पाषाण म्हणू नये आणि संत नवती जगा माणसा त्यासारखे. संत दिसायला फक्त वाटतात सारखे, पण ते आपल्यासारखे नाही, म्हणून आपल्याला पाप पुण्य लागतं, त्यांना लागत नाही. दुसरं कारण का त्यांना पाप पुण्य लागत नाही? आपण आहोत जीवात्मा, जीवमूर्ती आणि संत आहे ब्रह्ममूर्ती. अधिकारात किती मोठा फरक आहे हो. आपला अधिकार कुठे आणि संतांचा अधिकार कुठे? अधिकार बदलला तर कृती सारखी असू द्या तरी सुद्धा रिझल्ट वेगळा येतो. एका गुन्हेगाराने हातामध्ये चाकू घेतला आणि एका व्यक्तीचं पोट फाडलं, आणि एका MBBS डॉक्टरने हातामध्ये चाकू घेतला आणि एका पेशंटचं पोट. कृती कशी झाली? सारखीच. रिझल्ट सारखा येईल का? फल सारखं आहे का? गुन्हेगाराला जेल होईल आणि डॉक्टरला त्याची फीज मिळेल, धन्यवाद मिळते. कृती जरी सारखी आहे पण अधिकार सारखा नाही ना. 10वीच्या मुलाने पेपर लिहिला, काहीतरी त्याचा रिझल्ट लागेल, 90%, 80%, 70%. पण एक शिक्षण अधिकारी आहे, टेबलावरती असा बसलाय, निवांत आहे, काहीच काम नाही. घेतला समोर 10वीचा पेपर आणि उतरवला, सगळा लिहून काढला, उत्तर लिहिले, उत्तरपत्रिका लिहिली. त्याचाही या ठिकाणी पेपर एकाने तपासला. तो पास होईल का नापास होईल? तो पासही होणार नाही आणि नापासही होणार नाही. असं का? जरी तो सगळे उत्तर त्याने बरोबर लिहिले, तो नापास तो होऊ शकत नाही, कारण त्याने उत्तर कसे लिहिले आहेत बरोबर. तो शिक्षण अधिकारी आहे, नापास तो होऊ शकत नाही. आणि पासही समजा करायचं ठरलं तर त्याला आता 11वीत ॲडमिशन घ्यायचंय का? नापास तो होत नाही आणि पास होण्याची त्याला गरज नाही, म्हणून पासही नाही आणि नापास. तसे संतांना पुण्याची गरज नाही आणि पाप ते करत नाही, म्हणून पाप पुण्य अंगी नातडे. त्या अधिकार वेगळा आहे त्यांचा, अधिकार आपला वेगळा आहे. संतांना पाप पुण्य का लागत नाही? आम्हाला का लागतं? कामं तर आम्ही सारखीच करतोय. संतही कर्म करतात पण कर्मापासून अलिप्त राहतात. आम्ही कर्म करायच्या आधी म्हणतो मी करणार आहे, करताना म्हणतो मी करतो आहे आणि झाल्यावर म्हणतो मी केलं. एक एक कर्माला आपण 3 गाठी मारल्यात, मग ते कर्म आपल्याला सोडून कुठं जाईल? संत मात्र कर्म करतात पण कर्माचा कर्तेपणा घेत
नाही. अहो ते कर्म सोडा, स्वतः शरीराशी सुद्धा अलिप्त राहत नाही. कबीर महाराज रस्त्याने चालले तर त्यांना एका कुत्र्याने चावा घेतला, पोटरीचा. कुत्र चावलं कबीरांना. कबीर दोहे म्हणत छान रंगलेले आहेत आणि चालले रस्त्याने. ते कुत्रे त्यांच्या पाठीमागं चाललं, कारण पायातून रक्त गळतंय. ते कुत्र्याला हुसकेना सुद्धा. कबीर पुढे चालले, ते रक्त गळतंय आणि त्यांच्या पाठीमागं कुत्रं चाललंय. लोक म्हटले, कबीरजी आहो जरा त्या कुत्र्याला हुसका, तुमच्या पायाचा त्यांनी अशा प्रकारे चावा घेतलेला आहे, ते रक्त गळतंय, मांस दिसतंय. कबीर थोडे भानावा आले, कारण आवाज फार मोठ्याने आला होता. आणि कबीरांनी ते बघितलं आणि एकच वाक्य बोलले, वो कुत्ता जाने और चमडी जाने. काय बोलले? जे शरीराला सुद्धा लिप्त आहे त्यांना काय पाप पुण्य लागणार आहे महाराज. आणि शेवटचं आणि चौथं कारण, संतांना का पाप पुण्य लागत नाही? कारण ते झुंजार असतात, म्हणून पाप पुण्य लागत नाही. झुंजार म्हणजे काय? युद्ध करणारे. झुंजार म्हणजे युद्ध करणारे, नवे नवे युद्ध जिंकणारे. नुसते झुंज करत नाही तर झुंज जिंकतात. कुणाशी झुंज करतात? लोकांशी, विशिष्ट समूहाशी अजिबात नाही. ते बाहेर नाही युद्ध करत, ते आत युद्ध करतात. रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्ध करतात, पण लोकांशी करत नाही, आतल्या विकारांशी करतात. आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी लोभ नावाच्या विकाराशी युद्ध केलं आणि असे जिंकले की जीवनात परत लोभ त्यांच्या समोर येऊन सुद्धा उभा राहिला नाही. स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी 400 वर्षापूर्वी 80,000 रुपये किमतीचा नजराणा आमच्या तुकोबरायांच्या घरी घरपोच पोहोचवला, पण तुकोबरायांनी तो स्वीकारला नाही. का? कारण जीवनात लोभच राहिला नाही. लोभाशी झुंज दिली, एक विकार घालवला. संत श्रेष्ठ नाथ महाराज, शांती ब्रह्मनाथ महाराज, त्यांनी झुंज दिली कुणाशी? क्रोधाशी. आयुष्यात कधीच क्रोध समोर आला नाही. हनुमंतरायाने झुंज दिली कामाशी. काम बांधवडी काळ घातला टोळी. लंकेत जाऊन आले आणि रावणाच्या कैक सुंदर स्त्रिया बघितल्या, पण हनुमंतरायाचा काम जागृत झाला नाही, कारण कामाला जिंकलं. ज्या संतांनी काम, क्रोध, लोभ हे सगळे विकार जिंकले, त्यांच्या जीवनात पाप पुण्य राहील का? म्हणून झुंजार आहेत ते संत ज्यांच्या जीवनात पाप पुण्य नाही. पण एवढे विकार ज्यांनी जिंकले, एवढी झुंज दिली, कुणाच्या बळावर? झुंज देण्यासाठी महाराज, युद्ध करण्यासाठी काय लागतं? शस्त्रही लागतं की नाही? ज्याच्या हातात शस्त्रच नाही तो काय युद्ध करणार आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण स्वराज्य निर्माण केलं. आजही त्यांची भवानी तलवार या ठिकाणी प्रसिद्ध आहे, बरोबर आहे की नाही? तलवारीच्या बळावरती, ढालीच्या बळावरती. जसं त्यांच्याकडे शस्त्र होते झुंज देताना, तसे संत जर झुंजार आहे, तर संतांकडे शस्त्र आम्हाला दिसत नाही. ते शस्त्र कोणते? अभंगाच्या 2य चरणामध्ये. गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद आसनी, गोविंद गोविंद आसनी,
शस्त्र नाही, एकच शस्त्र आहे, ते म्हणजे नाम. गोविंदासनी गोविंद शयनी, रात्रंदिवस नामचिंतन करणं हे शस्त्र आहे. नाम हे शस्त्र आहे का नाम हे शास्त्र आहे, याचं चिंतन उर्वरित काही मिनिटांमध्ये आपण करणार आहोत. तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी एक वेळ गोड असं भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आज या अभंगाच्या माध्यमातून झुंजार संत कशा पद्धतीने विकारांना जिंकतात, कसं जीवन पाप पुण्य मुक्त बनवतात, कोणते शस्त्र त्यांच्याकडे आहे, तर त्यांच्याकडे जे शस्त्र आहे ते आहे भगवंताचं नाम. एक लक्षात घ्या, देवाकडे जाताना नाम हे शास्त्र आहे, पण देवाकडे जात असताना जर मधी विघ्न आले तर हेच नाम काय होतं, शस्त्र होतं. मीराबाईंना विषाचा ग्लास दिला तरीही मीराबाई मेल्या नाही, संपल्या नाही. का? कारण त्यांच्याकडे एक शस्त्र होतं, ते म्हणजे भगवंताचं नाम. विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची. प्रल्हादाला किती शस्त्रास्त्रांनी मारलं महाराज, सगळं सैन्य प्रल्हादावरती सोडलं, भुजंग सोडले, मदोन्मस्त हत्ती सोडले, पण तरी प्रल्हादाला काहीच झालं नाही. समोरच्यांकडे शस्त्र होते, प्रल्हादाच्या हातात काही होतं का? काहीच नव्हतं. पण प्रल्हादाकडे एकच शस्त्र होतं. प्रल्हादासी पिता करी तो जाचरी, परी तो स्मरे मनी. एकच शस्त्र आहे, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलास. झुंजार संतांचं शस्त्र आहे गोविंद नाम. पण एखादा जर झुंजार असेल ना, योद्धा असेल, लढवय्या असेल, तर त्याचा जो बाह्य वेश आहे तोही वेगळा असतो. उदाहरणार्थ इथं जो कोणी आर्मी मॅन असेल तर त्याला ओळखणं फार अवघड नसतं. त्याची देहबोली वेगळी असते, त्याचा हेअरकट सुद्धा वेगळा असतो. आणि तो जर त्याच्या गणवेशात असेल, तर युनिफॉर्म मध्ये असेल तर मग विषयच नाही. त्याचे कपडे वेगळे, त्याचं राहणीमान वेगळं, त्याची कॅप वेगळी, तो ओळखू येतो की हा एक सैनिक आहे. मग संत जो झुंजार आहे त्यांच्याकडे लढण्यासाठी नामरूपी शस्त्र आहे. पण या संतांचा युनिफॉर्म काय, हे संत कसे ओळखायचे, यांचा बाह्य परिवेश कसा आहे, अभंगाच्या 3ऱ्या चरणात. ऊर्ध्व पुंड्र भाड कंठी शोभे माळ. झुंजार संतांचा परिवेश कसा आहे, त्यांच्या कपाळाला उभा गंध असतो. आता उभा जरी नाही तरी किमान
गोल तरी असावा. एक सांगू शास्त्र, ज्याच्या कपाळाला गंध नसेल त्याने कितीही चांगलं सत्कर्म केलं तरी त्याला त्याचं पुण्य प्राप्त होत नाही. तुम्ही कुठली पूजा करा, गुरुजी काय सांगतात, पहिले कपाळाला गंध लावा, मग पुढची पूजा सांगतात. का? कारण स्नानम दानम तपो होमो देवता पितृकर्मच तत्सर्वम निष्फलम याती लल्लाटे तिलकम विनाहा. लल्लाटाला तिलक नसेल तर सगळे काही कर्म निष्फल ठरतात. म्हणून लल्लाटाला काय पाहिजे? तिलक. आमच्या संतांचा ऊर्ध्व पुंड्र भाळ उभा गंध असतो, कारण आमचा देव उभा आहे. ऊर्ध्व जाणारा गंध आहे, कारण हा परमार्थ आम्हाला वर नेणार आहे, ऊर्ध्व नेणार आहे, म्हणून ऊर्ध्व पुंड्र भाळ. पुढे म्हटलंय कंठी शोभे माळ. जो झुंजार आहे, जे संत आहे, त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची पवित्र अशी माळ असते. त्यांचं लक्षणच आहे. आणि एक सांगू, त्यांच्याच का समस्त मानवजातीच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असणं अतिशय महत्वाचं आहे. लोक मेल्यानंतर फार अशी गर्दी करतात, अरे अरे तुळशीचं पान आणा, ते तोंडात टाका. एवढी लगबग असते ना ती तुळशीच्या एका पानासाठी गर्दीमध्ये. काय म्हणे, त्या एका तुळशीच्या पानाने काय मिळेल? मोक्ष. एक सांगू, मोक्ष मिळतोच, यात काही शंका नाही. तुळशीचं पान साधं नका समजू. ज्याने भगवान कृष्णाची तुला झाली महाराज, अख्खं द्वारकेतलं सोनं टाकलं तरी पारडवर झालं नाही, पण एक तुळशीचं पान टाकलं आणि तुला झाली. ते पान साधं नाहीये, मेल्यावर तुळशीचं पान मोक्ष देतो, यात संशय नाही. मग जे पान, जी तुळस मेल्यावर मोक्ष देते, ती जिवंतपणी काय काय दिलं, जीवनाचं सोनं नाही करणार का? म्हणून गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ प्रत्येकाच्या असायलाच पाहिजे. तुमच्या भागात खरंच सांगायची गरज नाही, फार लोक माळकरी आहेत, फार लोकांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण असतील 2-4% तर त्यांच्यासाठी माझं एकच वाक्य आहे, ज्याच्या गळ्यात सोन्याची माळ असते ना, कधीतरी त्याच्यावर चोराची नजर पडतेच. तो चोर ती माळ चोरो न चोरो, पण चोर बघून ठेवतो, इथं पिवळा माल आहे. ज्याच्या गळ्यात सोन्याची माळ आहे त्याच्यावर कधी ना कधी चोराची नजर पडतेच. अगदी तद्वत ज्याच्या गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ आहे, कधी ना कधी देवाची त्याच्यावर नजर पडतेच. मग आपल्या जीवनावर कधीतरी देवाने एकदा तरी डोकून बघावं, देवाची नजर आपल्यावरती पडावी असं वाटत असेल तर आपल्या गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ असणं आवश्यक आहे. म्हणून ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ. आणि एवढा असेल ना तर कापिजे कळी काळ तया भेणे. या संतांचं असं वर्णन करताना तुकोबराय म्हणतात, अखंड देवाचं ध्यान करतात, गोविंदासनी गोविंद शयनी. आणि हे ध्यान कमी होऊ नये, वारंवार त्याची आठवण राहावी, म्हणून त्याचे चिन्ह अंगावर धारण करतात. तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार आणि नामामृत सार, मुखा माझी ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. आज या आपल्या अखंड हरिनाम सप्त्यातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा भागवताचार्य रजनीताई जाधव नाशिककर त्यांनी अतिशय त्यांच्या वाणीतून अमृततुल्य असं या ठिकाणी कीर्तन केलेलं आहे. त्यांच्या कीर्तनातून आपल्याला खरोखरच जीवनरूपी बोध घेण्याचा अवश्य त्यांनी लाभ देण्यासाठी उत्कृष्ट असं त्यांनी या ठिकाणी कीर्तन केलं आहे. त्याबद्दल त्यांच्या आभार व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी यातून 2 वेळींनी व्यक्त करतो. भेटी तुमच्या आलो आहे, भेटी तुमच्या आलो आहे, पूर्ण हिताच्या खात केळी, सुचल्या तैशा सुंदर करिता आभाराच्या 4 ओळी, तुमच्या माझ्या ओटामधून एकच आता सूर, निघावा तो कृतज्ञतेचा सोळा, बनूनी मैपल्लीचा या शेवट व्हावा, बनूनी मैपल्लीचा या शेवट व्हावा.